नमस्कार मैत्रिणींनो, आता सध्या आषाढ महिना चालू आहे आणि आषाढ महिन्यातील हा पदार्थ म्हणजे अतिशय महत्त्वाचा असतो, परंतु तो बरेचदा मैत्रिणींकडून चुकतो. तर मग हा पदार्थ अगदी परफेक्ट कसा बनवायचा आज ते आपण ह्या रेसिपीतून नक्कीच शिकणार आहोत. तर चला रेसिपी पूर्णपणे बघा, म्हणजे तुम्हाला कळेल तुमची नेमकी कुठे चूक होती ती. तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे सर्वप्रथम एक पातेलं ठेवून घेतले, त्यामध्ये एक तांब्या इतके पाणी टाकून घेऊया. एक तांब्याच्या प्रमाणामध्ये आपल्याला हा पदार्थ बनवायचा आहे. तर त्यामध्ये त्यानुसार लागलेला गूळ टाकून घ्यायचा आहे. आधी बडीशोप टाकून घेतला आहे आवडीनुसार, आणि गूळ देखील पाव किलो घेतला आहे, कारण एक तांब्याभर पाणी घेतलेलं आहे, त्यानुसार पाव किलो गूळ हा परफेक्ट होतो. तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार प्रमाण कमी जास्त करू शकता. तर गूळ हा छान पगळून घेतला आहे. आता त्याला छान उकळी आल्यानंतर इथे 2 मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ टाकून घेऊया. म्हणजे त्या पाण्यामध्ये मावेल इतक्या प्रमाणामध्ये टाकायचं. आपल्याला अंदाज तर थोडाफार कळतोच, तर त्यानुसार टाकत चालायचं. तर जेव्हा आपल्याला हे पाणी पूर्ण आटेल ना, त्या पद्धतीने त्यामध्ये ते पीठ बसलं पाहिजे, अशा पद्धतीने आपण पीठ टाकत राहायचं आहे. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला थोडंसं ते घट्टसर झालेलं दिसेल त्यावेळेस पीठ टाकणं बंद करायचं आणि अशा पद्धतीने हलवून घ्यायचं. तर पूर्णपणे पीठ मिक्स झालं पाहिजे या पद्धतीने, तोपर्यंत ते हलवतच राहायचं. यासाठी आपण लाटण्याचा वापर केला आहे. लाटण्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि ते हलवत राहायचं. तर बघा या पद्धतीने आता मस्त खिशी घेऊन झालेली आहे. तर त्यावरती आता 10 मिनटासाठी झाकण ठेवून घ्यायचं. तर आता इथे खिशी पण शिजली आहे. तर मस्त अशी खिशी तयार झाली. जेव्हा आपल्या बोटांना चिटकत नाही तेव्हा समजायचं की अगदी परफेक्ट अशी खिशी तयार झाली. पीठ पुन्हा मस्त असं हाताच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे मळून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने आपण कणिक मळतो त्या पद्धतीने आता हे मळून झालं आहे. पुन्हा पोळपाटावर छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं, म्हणजे ज्या थोड्याफार त्यात ज्या काही गाठी राहिलेल्या असतील त्या पूर्ण अशा निघून जातील या पद्धतीने. आता असा गोळा करून आपल्याला ज्या पद्धतीने आपण पोळी लाटतो त्या पद्धतीनेच लाटून घ्यायची. थोडीशी जाडसरच ठेवायची, कारण जाडसर ठेवलेल्या ज्या आपण चाणक्या म्हणतो त्या मस्त अशा मऊ लुसलुशीत होतात. तर हे बघा मस्त अशा आपण चाणक्या तयार करून घेतोय. तर पीठ छान झालं तर चाणक्या खूप छानच बनतात. आमच्याकडे याला चाणक्या म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात नक्कीच कमेंट करून सांगा. तर आता एकीकडे तेल तापतच ठेवलेलं होतं. तर मस्त अशा हे बघा मस्त अशा चाणक्या इथे तळत आहेत. तर मस्त फुलल्या पण आहे बघा. तर अशा मस्त फुलल्यानंतरून खायला पण छान लागतात आणि चव देखील या खिशीच्या चाणक्यांची वेगळीच असते. खूप मस्त लागतात. अगदी साधं पीठ बनवलेल्या चोळ्यांपेक्षा तर याची चव अगदी वेगळीच असते. एकदा नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. तर अशाच छान छान घरगुती रेसिपी चॅनल बघायला विसरू नका आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया असेच एका छानशा नवीन रेसिपीसोबत.